सो हॅलो फ्रेंड्स, ट्रेड लॉजिकच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं तुम्ही थंबनेलवरती बघितलं तर आपण आज बघणार आहे की इंट्राडेला स्टॉक सिलेक्शन कसं करायचं इंट्राडे स्टॉकमध्ये. आता याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, कारण हे बघा, स्टॉक सिलेक्शनच्या भरपूर साऱ्या प्रोसेस आहे, परंतु माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे जे मी यूज करतो त्यापैकी एक पद्धत जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला जे आहे ते अनालिसिस किंवा आपल्याला जो डेटा काही बघायचा आहे तो आफ्टर मार्केट बघायचा आहे. मग आफ्टर मार्केट डेटा बघताना सर्वात महत्वाचं की तो डेटा कुठे बघायचा, कारण एनएससी बीएससी वरती नंबर ऑफ स्टॉक आहे. प्रत्येक स्टॉकमध्ये काही ना काही रोज तर घडलेलं आहे. प्रत्येक गोष्ट आपण ट्रॅक नाही करू शकत आहे, कारण एवढ्या साऱ्या स्टॉकचे स्कॅनर वगैरे यूज करून त्याचे स्क्रीनरला काही ते स्टॉक बघणं पॉसिबल नाहीये. तर सर्वात पहिली स्टेप ही आहे की आपल्याला कुठलेही 5 सेक्टर जे आहे ते चॉईस करा. जसं आयटी सेक्टर असतं, ऑटो सेक्टर असतं, कुठलेही 5 सेक्टर चॉईस करा आणि प्रत्येक सेक्टरमधून आहे ना 4 स्टॉक घ्यायचे तुम्हाला. म्हणजे 20 स्टॉक तुमचे होतात. 20 स्टॉक. आता जे लोक बिगिनर आहेत त्यांनी हा रूल फॉलो करा. ज्या लोकांना थोडा एक्सपिरियन्स आहे, जास्त स्टॉक तुम्ही बघू शकताय, तुम्ही 5 सेक्टरमधून जे आहेत 5-5, 6-6 स्टॉक जरी घेतले, 30ची जरी तुमची वॉच लिस्ट असली, 30 वेगवेगळ्या स्टॉकची, तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण असं कुठला थंब रूल नाही की 20च पाहिजे 30च पाहिजे असा थंब रूल नाही आहे. काही लोक जे आहेत ते निफ्टी 50चे पूर्ण 50 स्टॉक जरी बघत असतील, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. पण एक बिगिनर लोकांच्या दृष्टीने मी सांगतो, 20 स्टॉकची एक वॉच लिस्ट तुम्ही क्रिएट करा. त्याच्यामध्ये 5 सेक्टर असतील. आता सर्वात अगोदर आपल्याला हे बघायचं आहे की जी माझी वॉच लिस्ट आहे ना, माझ्या वॉच लिस्टमध्ये 3 ते 4% मुवमेंट कुठे आलेली आहे. मॅक्झिमम 4% मुवमेंट. आणि स्टॉक जे आहे ते हाय व्हॉल्यूमवालेच असणार आहे आपले. बिलकुलही ते पेनी स्टॉक, छोटे स्टॉक अजिबात घ्यायचे नाही. तर मोठ्या स्टॉकमध्ये कमीत कमी 4% ची मुवमेंट आलेली आहे का. आता ज्याच्यामध्ये मुवमेंट आलेली आहे ना, तो आपल्या रडारवरती घेणे, ज्याला आपण काय म्हणतो की जो आता आपल्याला त्याच्यावरती फुल्ली वॉच करायचं आहे आपल्याला त्याच्यावरती. मग ते वॉच कधी करायचं की दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मार्केट सुरू होतं, तर आपल्याला अगोदर हे बघायचंय का जी कालची रॅली होती 4%ची ती कंटिन्यू आहे का. म्हणजे जो काही व्हॉल्यूम आलेला आहे, जी काही डिलिव्हरी त्याच्यामध्ये काल झाली 4%ची डिलिव्हरी, अजूनही बायर असे आहेत मार्केटमध्ये का ज्यांना त्याची प्राइस जी आहे ती वरती घेऊन जावंशी वाटते. आता इथे एक प्रश्न असा तयार होतो की ऑलरेडी जो स्टॉक 4% चाललेला आहे, त्याच्यामध्ये अजून 2%ची वाट बघायची, म्हणजे त्याच्या 50%ची. मग 6% रॅली झाल्यानंतर मी एक्झॅक्टली एंट्री कुठे करायची आहे? तर इथेच आपल्याला आपलं अनालिसिस आता साथ देणार आहे. ते कसं? तर बघा, ज्यावेळेस हे जे मोठे मोठे ट्रेड स्टॉक जे आहेत, मोठे मोठे स्टॉक कधीही एका दिवसात किंवा एका आठवड्यामध्ये एकदम 20-30% मुवमेंट दिली असं कधी होत नाही. त्याच्यामध्ये जी 5-6% जरी मुवमेंट येते ना, कारण आदल्या दिवशी एक 4%ची फुल रॅली, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 50% म्हणजे 2% तरी रॅली त्याच्यात झाली पाहिजे. तर आता त्या ठिकाणी काय होतं की समजा ती जर बाईंग साईडची रॅली, जर मार्केट जर बायमध्ये आहे तो पर्टिक्युलर स्टॉक, तिथे काय होणार आहे की ज्या लोकांनी ऑलरेडी पोझिशन घेतलेलं आहे किंवा काही लोकांच्या इन्व्हेस्टमेंटच्या पोझिशन तिथे असतात, काही लोकांच्या ज्या आहेत एक मोठ्या 2-3 महिन्याच्या पोझिशन असतात तिथे, कोणाची 1 महिन्याची पोझिशन असते. तिथे प्रत्येकाला काय वाटतंय, चला पोझिशन घेतल्यानंतर आहे ना 6-7% तिथे मिळतात यार आम्हाला. मग 6-7% मिळाल्यानंतर जो तो व्यक्ती आहे ना, तो प्रॉफिट बुकिंगच्या मागे लागणार आहे. आणि हे कधीच होणार नाही का 6% नंतर लगेच 12%, लगेच 18%, असं तर त्या स्टॉकमध्ये कधी होत नाही. मग जी काही मोठी रॅली आलेली आहे ना, तिथून तो जर 6% रॅली त्याच्यामध्ये झाली 1.5 दिवसामध्ये, 1 दिवस पूर्ण, 1 दिवस हाफ, तर मॅक्झिमम चान्सेस हे आहे की तिथून 50% तो डाऊन येऊ शकतो. ज्याला आपण रिट्रेसमेंट म्हणू, रिव्हर्सल म्हणू, कुठेतरी तो येणार आहे. आणि तो किती येणार आहे? 50% येणार आहे. फॉर एक्झाम्पल, की ₹1000 एक स्टॉक आहे, ज्याच्यामध्ये 6% पहिल्या 1 ते 1.5 दिवसामध्ये आपल्याला दिसतं इथे, की काल 4% झालं, आज 2% झालं. 60 पॉइंट वरती तो दिसतोय. आता तिथून तो लगेच 120 पॉइंट वरती नाही होणार. तो तिथून 20-30 पॉइंट खाली येणार, त्याच्यानंतर तो वरती जाणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण इंट्राडे काम करतो ना, तर इंट्राडेमध्ये हे जे छोटे छोटे रिव्हर्सल जे असतात ना, हे रिव्हर्सल आपल्याला घेता आले पाहिजे. सेम गोष्ट सेलिंग साईडला असणार आहे, की त्या जी माझी जी वॉच लिस्ट आहे, त्या वॉच लिस्ट मधला जर एखादा स्टॉक हा 4% डाऊन होता काल, आज तो परत 2% मला डाऊन दिसतोय, म्हणजे तो जर 6 ते 7% जर येत्या 2 दिवसामध्ये डाऊन झालेला आहे, तर आता तिथे त्याच्या 50%चा म्हणजे 3-3.5%चा रिव्हर्सल जो आहे तो येऊ शकतोय.
तर आपल्याला त्या रिव्हर्सलला जे आहे ना ते आपल्याला ट्रेस करता आलं पाहिजे. त्या रिव्हर्सलमध्ये जे आहे इंट्राडेचा आपला जो पैसा आहे तो बनला पाहिजे. आपल्याला जो ट्रेड आहे तो घेता आला पाहिजे. मग आता अशा अपेक्षा नाही करायच्या कधी, की जो 6% वरती गेलाय तर एका दिवसात 6% खाली पण येईल. मी काय सांगतोय ते लक्षात घ्या, की जी काही मूव्हमेंट त्याच्यामध्ये 1.5 दिवसात झालेली आहे, त्याच्या 50% मूव्हमेंट तो रिव्हर्सल येऊ शकतोय. येणारे काही दिवस ही सिस्टम यूज करून बघा. या पद्धतीचं एनालिसिस करून बघा. तुम्हाला समजेल, की खूप चांगल्या पद्धतीने ही सिस्टम वर्क करते. राइट? फक्त जी काही वॉच लिस्ट आपण सिलेक्ट केलेली आहे, ती कंटिन्यू ठेवायची. त्याला 2-3 महिने तुम्हाला कंटिन्यू जे आहे ते वॉच करायचं आहे. जर तुम्ही रोज-रोज जर वॉच लिस्ट बदलली, तर ही पद्धत तिथं उपयोगाची नाही. आपली वॉच लिस्ट जर सेम असेल, तर तुम्हाला हे स्टॉक तिथे मिळतील. मग आता पुढचा प्रश्न हा येतो, की चला रिव्हर्सल आपल्याला त्याचा 50%चं येऊ शकतोय. मग तो रिव्हर्सल आपल्याला दिसतो पण एक्झॅक्टली त्याच्यात एंट्री करायची कधी? मग त्याचे पुन्हा स्टॉप लॉस आले, त्याचे पुन्हा टार्गेट आले. तर याच्यामध्ये जर तुम्हाला स्वतःला चांगलं एनालिसिस जर करता येत असेल, तर तुम्हाला निश्चित त्या एंट्री मिळतील. आणि जर तुम्हाला नसेल करता येत, तर तुमच्यासाठी आपलं जे ट्रेड लॉजिक सॉफ्टवेअर आहे, ते सॉफ्टवेअर अशा रिव्हर्सलमध्ये जिथे 50% चे रिव्हर्सल येतात आहे, तिथे तुम्हाला 100% जे आहे ते चांगले रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतं. येस, तर तुम्ही एकदा जाऊन जे आहे ते सॉफ्टवेअरवरती पण चेक करू शकताय, की जो स्टॉक मी वॉच लिस्टमध्ये घेतलेला आहे आज ऑब्झर्व्ह करण्यासाठी, जर परफेक्टली त्याच्यामध्ये रॅली झालेली आहे येत्या 1 ते 1.5 दिवसात, तर तो तिथून त्याच्या 50% खाली येतो. मग तिथे तुम्हाला एंट्री पण मिळते, त्याचे स्टॉप लॉस पण मिळतात, त्याचे टार्गेट पण मिळतात. तर ही प्रोसेस जी आहे ती एकदा करून बघा. सॉफ्टवेअर तुमच्याकडे नसेल तर मॅन्युअली करून बघा. मग तुम्हाला इतकं तर लक्षात येऊ द्या, की स्टॉक सिलेक्शन आहे ना, हे काही रॉकेट सायन्स नाहीये. जर एक पद्धत येणारे काही दिवस सतत जर आपण राबवली ना, तर निश्चित चांगले रिझल्ट जे आहे ते मिळतात. जर तुम्ही हे केलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा आपल्या सोशल मीडियावरती याचा फीडबॅक तुम्ही मला नक्की द्या. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. थँक यू.